हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराड. होमवर्कचा छान रिस्पॉन्स आहे. बरेचशी मुलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाठवत आहेत. काही काहींना डाऊट पण येत आहेत. ते चांगलं आहे की डाऊट येत आहेत, याचा अर्थ तुम्ही अभ्यास करताय, व्यवस्थित चाललेत स्टेप बाय स्टेप. काही थोड्याशा स्टेप्स वगैरे चुकत आहेत, पण त्या आपण प्रॉपरली बघणार आहोत. आत्ता आपण सगळेजण वन वे कम्युनिकेशनमध्ये असल्यामुळे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल. सो आपण पाहतोय पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर्स, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण व्हॉट इज अ कॉम्प्लेक्स नंबर, व्हॉट इज अ इमॅजिनरी नंबर, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामधला आपला पॉईंट चालला आहे अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्यातला सब पॉईंट आता आपला चालू आहे प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. म्हणजे ॲडिशन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर आपण स्केलर मल्टिप्लिकेशन हा एक पॉईंट पाहिलेला आहे. सबट्रॅक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा पण पॉईंट पाहिलेला आहे. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आपण काल पॉईंट पाहिला आहे, त्याचे आपण 1-2-3 एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत. काही तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत, ते बऱ्यापैकी तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. याचा अर्थ तुमची ती कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाली. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. जसं ॲडिशनच्या आपण काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या, कम्युटेटिव्ह, आयडेंटिटी, लाईक आपल्याला सबट्रॅक्शनच्या पण काही प्रॉपर्टीज पाहिजे आहेत. आता अशा प्रॉपर्टी आपण बघणार आहोत की ज्या सबट्रॅक्शनला सॅटिस्फाय होतात. बाकीच्या आपण प्रॉपर्टी इथे पाहणार नाही. सो इथे पहिलीच प्रॉपर्टी आहे झेड मायनस झेड कॉन्जुगेट. व्हॉट इज अ झेड कॉन्जुगेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इज इक्वल टू 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. व्हेरीफाय हे कुठल्या प्रॉपर्टीचं नाव नाही. ब्रॅकेटमध्ये दिले व्हेरीफाय म्हणून तुम्हाला वाटेल हे प्रॉपर्टीचं नाव आहे का, असं नाही आहे. व्हेरीफाय म्हणजे इथे आपल्याला ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करून पाहायची आहे की एक्झॅक्ट LHS आणि RHS सेम येतात का. चला तर मग हे व्हेरीफाय करूया. जनरल फॉर्ममध्ये सुद्धा एक व्हेरिफिकेशन देते आणि रेग्युलर फॉर्ममध्ये सुद्धा एक व्हेरिफिकेशन देते. सो झेड मायनस झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. व्हेरिफिकेशन दिले तिथे. झेड कोणता नंबर आहे आपल्याकडे जनरल फॉर्ममध्ये झेडचा A+IB, आणि जर कॉन्जुगेट काय असणार आहे झेड कॉन्जुगेट A-IB. आठवली का कॉन्जुगेट कन्सेप्ट. फक्त इमॅजिनरी पार्ट आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे. बाकी एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपल्याला काहीही चेंज करावा लागत नाही. सो Z इज इक्वल टू A+IB अँड Z कॉन्जुगेट इज इक्वल टू A-IB. काय फाइंड करायचं आपल्याला Z मायनस Z कॉन्जुगेट, म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे तर सबट्रॅक्शन करायची. चला बघूया. Z मायनस Z कॉन्जुगेट. Z ची व्हॅल्यू A+IB मायनस A-IB. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या. स्टेप्स केअरफुली पहिल्यापासून करायची सवय ठेवली तर नंतर तुम्हाला त्रास होणार नाही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. म्हणजे मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं राहिलं किंवा ब्रॅकेट टाकायचा राहिला, मग एकदा चुकलं की पुन्हा सगळ्या स्टेप्स चुकत जातात. सो पहिली स्टेप आहे ना ती शक्यतो व्यवस्थित करा. चला हे सॉल्व्ह करूयात आपण. A+IB सबट्रॅक्शन करतोय आपण -A मायनस मायनस प्लस IB प्लस A मायनस A कॅन्सल. IB प्लस IB इट्स 2IB. 2IB म्हणजेच 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. झालं का हे व्हेरिफिकेशन. हे असं प्रत्येक एक्झाम्पलला होणार, पण त्याच कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट असेल तर. हे लक्षात आलं का. हे झालं जनरल फॉर्ममधलं व्हेरिफिकेशन. आता एक एक्झाम्पल घेऊयात, त्याचं पण व्हेरिफिकेशन घेऊ. Z इज इक्वल टू, चला कोणताही कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करूया, कोणताही 3 + 4i, आणि त्याचं कॉन्जुगेट काय असणार आहे 3 - 4i. बऱ्याच जणांना ह्याचं ओरली आन्सर जमणार आहे. तुमच्या लक्षात पण आलं असेल ह्याचं आन्सर काय असणार आहे ते आलं असेल लक्षात, तरी पण सॉल्व्ह करूया. या दोघांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. म्हणजे जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं कॉन्जुगेट यांची सबट्रॅक्शन करणार आहोत तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. सॉल्व्ह करूया.
3 plus 4i minus 3 minus 4i, 3 plus 4i minus 3 plus 4i, plus 3 minus 3 get cancelled, 4i plus 4i it's 8i, 8i means 2 into imaginary part of z. झालं का प्रूव्ह? हे लक्षात आलं? हे अशा टाइप मध्ये ही पहिली प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय केलेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, Z1 minus Z2 conjugate is equal to Z1 conjugate minus Z2 conjugate. कुठलेही दोन नंबर्स, त्या दोन नंबर्स म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर, इथे आपण नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा विचार करतोय, हे लक्षात घ्या. कधीही नंबर जेव्हा शब्द येतो तेव्हा इथे कॉम्प्लेक्स नंबर हा अर्थ अपेक्षित आहे. Z1 minus Z2 conjugate is equal to Z1 conjugate minus Z2 conjugate. म्हणजे थोडक्यात त्या दोघांचा आन्सर नेहमी काय येणार आहे? सेम येणार आहे. त्यांनी व्हेरीफाय वगैरे असं काही लिहिलेलं नाहीये, पण तरी पण आपण एक काम करूयात, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करून बघूयात जनरल फॉर्मने. Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID B any two complex number. हे आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करूया. फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आहे A plus IB आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे C plus ID. चला सॉल्व करूया. पहिल्यांदा LHS सॉल्व करूया, RHS सॉल्व करूया. दोन्हीचं आन्सर सेम येते का बघूया. Z1 minus Z2, Z1 काय आहे? A plus IB मायनस Z2 काय आहे? C plus ID. आधी हे सॉल्व करूया. A plus IB minus C minus ID. सो A minus C एका ब्रॅकेटमध्ये घेऊया प्लस IB minus ID दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊया. सो A minus C प्लस I कॉमन घेऊया B minus D. हे आपल्याला मिळेल Z1 minus Z2. तर ह्याचा फाइंड काय करायचं आहे आपल्याला? कॉन्जुगेट. ह्याचा कॉन्जुगेट काय असणार आहे? A minus C minus I into B minus D. ह्याला म्हणत आपण इक्वेशन नंबर 1. बघा सॉल्व करत आलो आपण आणि इकडे फायनल त्याचा आपण कॉन्जुगेट सुद्धा फाइंड केला. नेक्स्ट आता Z1 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट. Z1 काय आहे? A plus I. मग Z1 कॉन्जुगेट काय असणार आहे? A minus I. Z2 काय आहे? C plus ID. मग Z2 कॉन्जुगेट काय असणार आहे? मायनस ID. C minus ID. आता पुन्हा या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला? सबट्रॅक्शन. चेक करू. Z1 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट, A minus IB minus C minus ID, A minus IB minus C minus minus plus ID, A minus C एका बाजूला घेऊया, मायनस IB प्लस ID एका बाजूला घेऊया. सो आपल्याला इथे मिळणार काय आहे? A minus C एका ब्रॅकेटमध्ये काय घेऊयात आपण? A minus C. इथे मायनस I दोन्हीमधून कॉमन घेऊयात. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये B minus D. जर तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल हिअर LHS इज इक्वल्स टू RHS. म्हणजे ही सेकंड प्रॉपर्टी जी आहे ही सेकंड प्रॉपर्टी पण इथे इझिली प्रूव्ह होते. इथे टेक्स्टबुकमध्ये फक्त प्रॉपर्टी दिल्या होत्या, व्हेरीफाय आपल्याला करायच्या होत्या, मग त्या आपण व्हेरीफाय केलेल्या आहेत. इथे तुम्ही कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर घेऊन व्हेरीफाय करू शकता. पण जेव्हा आपण एक्सरसाइज पाहणार आहोत तेव्हा एक्सरसाइजमध्ये अशा टाईप्सची बरीचशी एक्झाम्पल आहेत, तेव्हा आपण बघूयात. प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन पाहिल्या. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. हा पण खूप सोपा पॉईंट आहे. बायनॉमियलला तुम्ही मल्टिप्लाय केला असेल, बायनॉमियल टू बायनॉमियल, सेम तोच रूल इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. चला बघूयात मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. लेट अस कन्सिडर अ टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 is equal to A plus IB
अँड Z2 इज इक्वल टू C प्लस ID. जनरल फॉर्ममध्ये आधी मल्टिप्लिकेशन एक्सप्लेन करते. जनरल फॉर्म एक्सप्लेन करून झाला की आपण थोडेसे एक्झाम्पल पण पाहूयात. चला, आपल्याला काय करायचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे Z1 इंटू Z2. Z1 ची व्हॅल्यू आहे A प्लस IB आणि Z2 ची व्हॅल्यू आहे C प्लस ID. मल्टिप्लिकेशन पाहायच्या आधी आपण एक काम करूयात. आपल्याकडे I ची व्हॅल्यू आहे बघा बरं, आठवते का? I ची व्हॅल्यू आहे आपल्याला √-1. ही I ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे आणि I² जर कुठे आला तर आपण ती डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो -1. आठवलं का बघा? अगदी सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्येच हे आपण पाहिलं होतं, व्हॅल्यू ऑफ आयोटा और व्हॅल्यू ऑफ इमॅजिनरी नंबर. मल्टिप्लिकेशन करताना हे आठवतंय का बघा? बायनॉमियल टू बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन असायचं. यातल्या प्रत्येक टर्मनी हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, म्हणजे ए नी हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय, IB नी हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय. मग आपल्याला प्रॉपर मल्टिप्लिकेशन इथे मिळणार. सॉल्व करूयात. ए नी पहिल्यांदा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे C प्लस ID आणि IB नी पुन्हा मल्टिप्लाय करायचा आहे C प्लस ID. हां, हे तुम्ही असंही करू शकता, C ने मल्टिप्लाय A प्लस IB प्लस ID ने मल्टिप्लाय A प्लस IB. हे सुद्धा तुम्ही करू शकता. कसंही केलं तरी चालेल. A इंटू C AC प्लस A इंटू ID AID प्लस BIC प्लस IB इंटू ID इज I² BD. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा काय केलं, एकदम बेसिक स्टेप, सोपी स्टेप केली. A इंटू C AC प्लस AID प्लस BIC लिहा, IBC लिहा, कसंही लिहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर IB इंटू ID I इंटू I² BD. हे लक्षात आलं. नेक्स्ट AC प्लस AID प्लस BIC, I² ची व्हॅल्यू -1, म्हणजे इथे हे जे प्लस साइन आहे ते चेंज होऊन होता येणार -BD. लक्षात आलं का सगळ्यांच्या? पुन्हा स्टेप्स बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमचं तुम्ही सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला पण ते इझिली जमेल. आता इथे एक काम करूया. AC आणि BD या टर्म एका बाजूला घेऊया ज्या ॲज अ रिअल आहेत. सो AC मायनस BD प्लस AID प्लस BIC. AC मायनस BD याला एक ब्रॅकेट देऊया प्लस ह्याच्यातून कॉमन काय निघेल I आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये AD प्लस BC. हे झालं फायनल Z1 इंटू Z2. तुम्हाला एक्झामला Z1 Z2चं कधी मल्टिप्लिकेशन विचारलं, त्याच्याऐवजी कुठले तरी कॉम्प्लेक्स नंबर असतील तर कॉम्प्लेक्स नंबर घेऊन सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत. पण आधी हे जनरल फॉर्म आपण पाहिलं. एकदम सोपे मल्टिप्लिकेशन आहे. एक्झाम्पल घेतले की तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल त्यात तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहिलं तरी चालेल. नेक्स्ट आता ह्याचं एक्झाम्पल घेऊया. कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर करूया. टेक्स्टबुक मधलंच एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. Z1 घ्यायचं आहे 2 + 3i 2 + 3i आणि Z2 म्हणजे सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला कन्सिडर करायचा आहे 3 - 2i आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे Z1 इंटू Z2 किंवा आपल्याला याचं मल्टिप्लिकेशनचं आन्सर. हे लक्षात आलं. चला सॉल्व करूयात. Z1 इंटू Z2 इज इक्वल टू फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर काय आहे 2 + 3i. सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 - 2i. हे लक्षात आलं. नेक्स्ट काय करणार आपण ह्या 2 ने हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय प्लस 3i ने हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय. सॉल्व करूयात. 2 इंटू ब्रॅकेट 3 - 2i प्लस 3i इंटू ब्रॅकेट 3 - 2i. हे लक्षात आलं. नेक्स्ट 2 × 3 = 6 -2 × 2 = 4i प्लस 3 × 3 = 9i -3 × 2 = 6i². आता एक तुम्ही करू शकताय i² ची व्हॅल्यू आता तुम्ही डायरेक्ट जरी सगळीकडे सबस्टिट्यूट करायला लागला i² = -1 तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे नेहमी हे लिहावंच
असं काही नाही. 6 मायनस 4i प्लस 9i हे मायनस आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, सो मायनस मायनस प्लस 6. 6 प्लस 6 12. रिअल पार्ट एकत्र करूयात, इमॅजिनरी पार्ट एकत्र करूयात. -4i प्लस 9i, -4i प्लस 9i, मायनस साइन आहे इथे प्लस आहे, सबट्रॅक्शन करून ग्रेटर नंबरचा आपण साइन देऊयात. सो इट्स 12 प्लस 5i इज द फायनल आन्सर. बघा लक्षात आलं काय आहे? सोपा आहे. तुम्ही बायनॉमियलची जे मल्टिप्लिकेशन करत होता बायनॉमियल टू बायनॉमियल, सेम तेच आपल्याला इथे करत जायचं आहे. फक्त स्टेप करताना थोडंसं लक्षात ठेवायचं आहे कुठल्या व्हॅल्यू आपण कुठे सबस्टिट्यूट करणार आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, ह्या गोष्टी फक्त तुम्हाला प्रॉपर लक्षात घ्यायच्या आहेत. होमवर्कला असे बेसिक एक्झाम्पल देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण सॉल्व करायला थोडासा इंटरेस्ट येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, Z1 is equal to 2 minus 7i, Z2 4 minus 3i and Z3 1 plus i. आणि फाइंड बघा आपल्याला काय करायचं इथे, वी हॅव टू फाइंड 2Z1 into Z2 into Z3. 2Z1 into Z2 into Z3. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं एक्झाम्पल पहिल्यांदा रीड करायला शिका. एक्झाम्पल रीड करायचं याचा अर्थ काय, आपल्याला दिलंय काय आणि आपल्याला काय फाइंड करायचंय, गडबड करायची नाही. हे लक्षात आलं का? आपल्याला काय दिलंय ते आधी व्यवस्थित बघा, आपल्याला फाइंड काय करायचंय ते आधी व्यवस्थित बघा आणि मग एक्झाम्पल सॉल्व करा. इथे 2 फक्त Z1 ला मल्टिप्लाय आहे, Z2 Z3 ला मल्टिप्लाय करायचे नाही. तसं असेल तर त्याला त्यांनी स्क्वेअर ब्रॅकेट दिला असता. चला सॉल्व करूया. 2Z1 into Z2 into Z3. चला 2 into Z1 म्हणजे 2 into Z1 ची व्हॅल्यू काय आहे 2 minus 7i into Z2, Z2 ची व्हॅल्यू काय आहे 4 minus 3i आणि Z3 ची व्हॅल्यू 1 plus i. हे लक्षात आलं. पहिल्यांदा 2 नी आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 2 2 जा 4, 2 7 जा 14i. आता हे सॉल्व करून घेऊया. आता मी डायरेक्ट सॉल्व करते, फक्त मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला डायरेक्ट सॉल्व केलंय कसं केलंय ते पण लक्षात येईल. उगा स्टेप जेवढे आपण वाढवू तेवढं एक्झाम्पल मोठं वाटणार. एक्झाम्पल मोठं दिसलं की ते तुम्हाला अवघड वाटणार. ह्या अशा गोष्टी होतात. त्यामुळे थोडंसं आपण आता काय करूया, डायरेक्ट जाऊया. 4 नी काय करायचं आपल्याला, हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय 4 into 1 4 प्लस 4 into i 4i. बघा खूप ही सुद्धा मी जे सांगते ही मेथड पण इझी आहे. मायनस 3i into 1 3i मायनस 3i into i 3i स्क्वेअर. हे लक्षात आलं. 4 minus 40. आता इकडे 4 आणि हा 3i स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे मायनस मायनस हे काय होईल प्लस. ही स्टेप लिहिते मी. 4 प्लस 4i minus 3i प्लस 3. ठीक आहे, लिहिलेलं बरं पडेल. 4 minus 14i 4 plus 3 7 4i minus 3i it's 1i. किंवा नुसतं i लिहिलं तरी इथे आपल्याला चालण्यासारखं आहे. बरोबर. चला लास्ट स्टेप आता करायची. आता पुन्हा या दोघांचं आपल्याला काय करावं लागणार आहे मल्टिप्लिकेशन. इथं 1 मी हे करते फक्त i ठेवते म्हणजे लक्षात येईल. 4 into 7 सेम मल्टिप्लिकेशनचा रूल वापरायचा आहे. त्यातल्या प्रत्येक एलिमेंटनी तो ब्रॅकेट आपल्याला मल्टिप्लाय करायचा. 4 into 7 28 प्लस 4 into i 4i मायनस 14 7 जा मायनस 98i मायनस 14i स्क्वेअर. 28 प्लस 4i मायनस 98i. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -1 मायनस मायनस प्लस 14. 28 प्लस 14 यांची ॲडिशन करा 42 अँड 4i मायनस 98i. सबट्रॅक्शन करायचं आहे. 4 minus 98
रेग्युलर सबट्रॅक्शन करा, 98 मायनस 4 आणि ग्रेटर नंबरचं साईन द्या, -94i. हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलं का? हे पण एक्झाम्पल पुन्हा एक्सप्लेन करते. 2z1 × z2 × z3. इथं स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, 2 ने फक्त z1 ला मल्टिप्लाय करायचं आहे, z2 z3 ला करायचं नाही. सो 2 × 2 - 7i × 4 - 3i × 1 + i. कुठलाही ब्रॅकेट तुम्ही आधी घेऊ शकता. कुणाला वाटलं मला हे दोन आधी घ्यायचे घ्या, कुणाला वाटेल हे दोन आधी घ्यायचे, कसंही केलं तरी चालेल. पण स्पेसिफिकली आपण 1 बाय 1 जातोय म्हणल्यावर हे बघा जरा. या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलंय, स्केलर मल्टिप्लिकेशन, 2 × 2 = 4, 2 × 7 = 49 आणि नंतर हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केलाय. i² ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय -1, पण इथलं साइन चेंज होतंय, हे ऑलरेडी मायनस आहे आणि i² चं मायनस, असं मायनस मायनस प्लस साइन. हे पुन्हा इथे आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबर मिळाले, ते पुन्हा आपण मल्टिप्लाय करत आलो. असं आपल्याला मिळालेलं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत मल्टिप्लिकेशनच्या, पण ज्या मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज तरी आपण इथेच थांबणार आहोत. ह्याच्याशी रिलेटेड 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देते. होमवर्क्स कंपल्सरी सगळ्यांनी करा, त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही तुम्हाला कळतंय का किंवा नाही. यासाठी होमवर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.